नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। राज्य सरकारचा लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय निर्णय झालेला आहे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी गुड न्यूज दिलेली आहे। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांची गुड न्यूज आलेली आहे। डिटेलमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। त्यासोबतच फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता कधीपर्यंत जमा होईल याची सुद्धा अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा जेणेकरून सर्व अपडेट तुमच्या लक्षात येतील। आतापर्यंत तुम्हाला बघा 10,500 रुपये भेटलेले असतील। तुमच्या आतापर्यंतचे पैसे किती जमा झालेत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून सर्वांना माहिती समजेल। बघा, राज्यात लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, तर राज्यातील कोणतीही योजना बंद होणार नाही। या योजनेमध्ये पात्र असलेल्यांना पैसे दिले जातील, परंतु नियमाच्या बाहेर आहेत त्यांना या योजनेतून बाहेर ठेवावे लागणार आहे। तर काय डिटेलमध्ये बोललेलं आहे स्वतः मुख्यमंत्री त्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत। व्हिडिओच्या सुरुवातीला देखील तुम्ही पाहिलेलं असेल की मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होणार आहे आणि लाडक्या बहिणीसाठी या अधिवेशनामध्ये मोठी घोषणा देखील होऊ शकते। ती कुठली घोषणा असणार आहे ती देखील आपण पाहणार आहोत। तर पहा, राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू आहे। या योजनेमुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठे यश मिळाले। त्यानंतर ही योजना बंद होणार अशी टीका विरोधी पक्ष करत आहेत। योजनेतून 10 लाख महिलांना वगळले असा आरोप सुद्धा केला जात आहे। त्यावर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा जो पूर्वसंध्येला या ठिकाणी कार्यक्रम होता, पत्रकार परिषद होती, त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची माहिती दिली। त्यात ही योजना बंद होणार नाही अशी रोखठोकपणे त्यांनी सांगितले। तसेच महिलांची संख्या कमी झाली त्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। काय म्हटले मुख्यमंत्री स्वतः योजनेबद्दल ती संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण बघूयात। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले की राज्यात लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। हीच नाही तर राज्यातील कोणतीही योजना बंद होणार नाही। या योजनेत पात्र असलेल्यांना पैसे दिले जातील, परंतु नियमाच्या बाहेर ज्या आहेत त्यांना या योजनेतून बाहेर ठेवावे लागणार आहे। कारण की बघा, त्याबाबत आपल्याला टाकलेलं बंधन आहे त्यानुसार पात्र लोकांना जे आहे कोणतीही योजना जी आहे तर तिची मदत जी करता येते त्या पद्धतीने ही योजना चालू राहील। जे पात्र लाडकी बहीण आहेत त्यांच्या योजना कधीही बंद होणार नाही अशी माहिती दिली। अपात्र लोकांना मदत करता येणार नाही, त्यामुळे यामध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही। विरोधकांचा आरोप चुकीचा आहे असं स्वतः मुख्यमंत्री यांनी सांगितलं। बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे 2100 रुपये करण्याचे आश्वासन महायुतीने या ठिकाणी विधानसभा निवडणुकीमध्ये दिलेलं होतं। तर आता एक मोठी घोषणा देखील लाडक्या बहिणींसाठी या अधिवेशनामध्ये होऊ शकते, ती म्हणजे 2100 रुपयाबद्दलची। सध्या या योजनेत तुम्हाला 1500 रुपये महिना पात्र लाडक्या बहिणींना दिले जातात। आता 2100 रुपये करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये होण्याची शक्यता आहे, कारण की याच्या अगोदर स्वतः महिला व बालविकास मंत्री असतील, त्यासोबतच मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांनी सांगितलेलं होतं की अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू झाल्यानंतर किंवा नवीन अर्थसंकल्प जो मांडला जाईल त्याच्यामध्ये याबद्दलचा निर्णय घेतला जाऊ शकतो। तसंच महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलं होतं की वर्षामध्ये कधीही तरतुदीमध्ये बदल करता येत नाही। ज्यावेळेस नवीन अर्थसंकल्प मांडला जातो त्यामध्ये तरतूद जी आहे 1500 रुपयांची जी तरतूद आहे ती बंद केली जाऊ शकते आणि 2100 रुपये त्या ठिकाणी केले जाऊ शकतात। तर त्याबाबतचे संकेत यापूर्वी अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी देखील दिलेले होते। तर मोठी घोषणा जी आहे ती म्हणजे 600 रुपयांची या ठिकाणी वाढ होण्यासंदर्भातील 2100 रुपये तुमचा जो लाभ आहे प्रत्येक महिन्याच्या इन्स्टॉलमेंटमध्ये तो केला जाऊ शकतो। आता बघा, लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला आतापर्यंत 10,500 रुपये भेटलेले आहेत तुमच्या अकाउंटमध्ये। म्हणजेच या ठिकाणी लाडकी बहीणच्या प्रोफाईलमध्ये हे सर्व ट्रान्झॅक्शन तुम्हाला दिसत असतील। कुठल्या खात्यामध्ये पैसे गेलेत, कुठल्या बँकेत गेलेत ते देखील दिसत असेल। तर कुठल्या तारखांना हे पैसे जमा झालेत हे देखील आपण पाहत आहोत। यानुसार आता तुम्ही वाट पाहत आहे ती म्हणजे या ठिकाणी जो फेब्रुवारीचा हप्ता आहे आणि मार्चचा हप्ता आहे असे टोटल 3000 रुपयांसाठी। कारण की बघा, फेब्रुवारी महिना संपलेला आहे, त्या महिन्याचा जो तुम्हाला लाभ भेटायला पाहिजे होता शेवटच्या आठवड्यामध्ये महिन्याच्या, परंतु महिना संपलाय परंतु पैसे भेटलेले नाहीत। त्याबद्दल मग काय न्यूज आलेली आहे ते देखील आपण बघूया। बघा, आतापर्यंत एकूण तुम्हाला 7 हप्त्यांचे म्हणजे 10,500 रुपये या ठिकाणी भेटलेले आहेत, परंतु या ठिकाणी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीपर्यंतचे सर्व पैसे तुम्हाला भेटले। 7 हप्ते भेटले असतील, यामध्ये कुणाला 4 हप्ते आले असतील, कुणाला 5 हप्ते आले असतील, कुणाला 6 हप्ते आलेले असतील, कुणाला पूर्णच्या पूर्ण 7 हप्ते भेटलेले असतील। आतापर्यंत तुमचे टोटल 7 हप्ते भेटलेत का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून सर्वांना माहिती समजेल। बघा, प्रत्येकाला या ठिकाणी ज्यांना 7 हप्ते पूर्ण भेटलेले आहे त्यांचा 8वा हप्ता देखील
येणार आहे आणि तो कधीपर्यंत भेटेल, त्यासोबतच हा 9वा हप्ता म्हणजे या ठिकाणी चालू महिन्याचा हप्ता तो देखील कधीपर्यंत भेटेल याची अपडेट काय आहे आपण बघूयात. आता बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी हे सर्व सात हप्ते म्हणजे 10,500 रुपये जमा झालेले असतील. एकूण 7 हप्ते, पण मार्च महिना उजडला. आता बघा, मार्च महिना लागलेला आहे, परंतु तरी देखील फेब्रुवारी महिन्याचा हप्ता न मिळाल्याने लाडकी बहीण संभ्रमामध्ये आहेत. बघा, लाडकी बहीण योजना या ठिकाणी बंद होणार नाही हे सांगितलं जाते, मात्र फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो भेटलेला नाही. त्याबद्दल अजूनपर्यंत कुठलंही या ठिकाणी संभाषण झालेलं नाही, परंतु त्याबद्दलची घोषणा देखील या अर्थसंकल्पामध्ये होऊ शकते. आता 8वा हप्ता म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे देखील तुमच्या नजरा लागलेल्या असतील. तर नेमकं त्याबद्दलची काय अपडेट आहे बघा. आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही हप्त्यांचा एकत्रित लाभ दिला जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. तर बघा, फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1,500 असे एकूण तुम्हाला 3,000 दिल्याची माहिती समोर येत आहे. तर बघा, याबद्दल निर्णय होऊ शकतो, कारण की त्याच्या अगोदर देखील आपण जर बघितलं असे एकत्रित 2दा पैसे दिले होते तुम्हाला. जसं की बघा, जुलै आणि ऑगस्टचे 29 ऑगस्ट 2024ला तुम्हाला 3,000 एकत्रित दिले होते. त्यानंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे सुद्धा 8 ऑक्टोबरला 3,000 एकत्रित भेटलेले होते. कारण की बघा, जुलैमध्ये या ठिकाणी सरकार वेळेवरती पैसे देऊ शकलेलं नव्हतं. जुलैमध्येच ही योजना चालू झाली होती, त्यामुळे तो हप्ता, पुढचा हप्ता असे एकत्रित हप्ते दिलेले होते. तसंच या महिन्याचं देखील होऊ शकतं. तसा निर्णय जो आहे तो घेतला जाऊ शकतो आणि हे पैसे तुम्हाला 100% भेटतील. कारण की बघा, 8वा जो तुमचा या ठिकाणी 8वा हप्ता आहे तो वेळेत जमा होईल असं स्वतः उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं. त्यांनी इथे माहिती दिली होती त्यांच्या एका सभेमध्ये. मी इथे येण्यापूर्वी चेकवरती साईन करून आलेलो आहे. 8व्या हप्त्याचे जे पैसे आहेत ते अर्थ विभागाकडून राज्याच्या वित्त विभागाकडे 8व्या हप्त्यासाठी महिला व बाल विकास विभागाकडे 3,490 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली होती. त्यामुळे पैसे पाठवण्यात आलेले आहेत, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे तो लाभ देण्यासाठी उशीर झाला होता अशी माहिती समोर आलेली होती मागच्या महिन्यामध्ये. तर बघा, मग आता उशीर झाल्यामुळे त्यांनी या ठिकाणी ठरवलेलं असेल की एकत्रित हप्ता द्यायचा, किंवा मग मार्च महिन्याचा हा जो चालू आता सध्या पहिलाच आठवडा आहे, या आठवड्यामध्ये देखील फेब्रुवारीचे पैसे येऊ शकतात आणि मार्चच्या या ठिकाणी मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये देखील पैसे येऊ शकतात. दोन्हीपैकी कुठलीही गोष्ट होऊ शकते. एक तर फेब्रुवारीचा हप्ता जो आहे अगोदर येऊ शकतो, किंवा मार्चचा जो आहे तो नंतर येऊ शकतो, किंवा दोन्ही हप्ते एकत्रित तुम्हाला मार्च महिन्यामध्येच 3,000 रुपये एकत्रित दिले जाऊ शकतात. परंतु तुमचे पैसे जे आहेत ते 100% भेटतील, कारण की त्याची तरतूद, हप्त्यांची तरतूद करण्यात आलेलीच आहे. मार्च महिन्याची देखील तरतूद करून झालेली आहे आणि 3,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला दिले जाऊ शकतात. त्याबद्दलची घोषणा देखील होऊ शकते. तर तीही महत्त्वाची अपडेट तुम्हाला फेब्रुवारीच्या हप्त्याबद्दलची दिलेली आहे. आणि या अर्थसंकल्पामध्ये मोठी घोषणा होऊ शकते, ती म्हणजे तुमचा जो लाभ आहे तो 600 रुपयांमध्ये वाढू शकतो. कारण की हा शब्द दिलेला होता प्रचार सभेच्या दरम्यान की आम्ही 600 त्यामध्ये वाढ करू, 2100 रुपये करणार आहोत. आणि त्याबद्दल या ठिकाणी आता अर्थसंकल्पीय अधिवेशन आतापासून चालू झालेलं आहे. आजपासून जवळजवळ 4 आठवडे हे अधिवेशन चालणार आहे. यामध्ये कधीही याबाबत निर्णय होऊ शकतो, त्याबद्दलची घोषणा केली जाऊ शकते आणि आपल्याला हे बघायला भेटेल. जसं त्याबद्दल अपडेट येईल, आज येईल किंवा उद्या येईल, तसं तुमच्यापर्यंत नक्की त्याबद्दलची माहिती दिली जाईल. सध्या बघा, तुम्हाला माहिती दिलेली आहे ती म्हणजे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केलेली आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की योजना बंद होणार नाही. ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचे पैसे जे आहे ते भेटणार आहे, परंतु याच्यामध्ये जे अपात्र असणार आहेत त्यांचे मात्र या ठिकाणी पैसे बंद होणार नाहीत, परंतु पैसे वसूल केले जाणार नाही. जे पैसे आतापर्यंत लाभ दिलेला आहे ते अगोदरच त्यांची तर घोषणा करण्यात आलेली आहे. मात्र तुम्ही अपात्र झालात तरी देखील टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण की तुमच्याकडून पहिले दिलेले पैसे जे आहे ते वसूल केले जाणार नाही आहे. तुमचा पुढचा लाभ जो आहे तो बंद केला नाही जाणार. आता ऑफिशियली लाडक्या बहिणी अपात्र आहे अशी घोषणा देखील करण्यात आलेली आहे. त्यानंतर कुठलीही घोषणा नाही. जे 10 लाख या ठिकाणी म्हटलं जाते अपात्र लाडकी बहीण आहेत, तो आकडा जो आहे या ठिकाणी फक्त 5 लाखाचा आहे. स्वतः महिला व बाल विकास विभागाने तो जारी केलेला आहे, परंतु याच्यानंतर देखील लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी चालूच राहील अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाची अपडेट समजेल. धन्यवाद.